नमस्कार. रेसिपीज विथ पूजामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण हरभऱ्याची हाटीव भाजी पाहणार आहोत. गावाकडे सहसा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या दिवसांमध्ये हरभऱ्याची जो शेंडा असतो तो खुडून वाळवून वर्षभर वापरण्यासाठी ठेवला जातो आणि त्याची हाटीव भाजी बनवतात. कोरडी भाजीसुद्धा बनवता येते, पण आज आपण हाटीव भाजी कशी बनवायची ते पाहणार. मी पातेल्यात भाजी बनवते, तुम्ही हवं तर कढईतसुद्धा बनवू शकता. 2 चमचे तेल पातेल्यात घालून घेतलं. तेल कडक झालं, तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण 1-1.5 चमचा घालून घेतला. लसूण लालसर रंगावर तळायचा आहे आणि लसूण थोडा जास्त वापरला तरीसुद्धा चालेल. लसूण जेवढा जास्त वापरला जातो तेवढं ही भाजी चविष्ट लागते. त्याचबरोबर 1-1.5 चमचा चवीनुसार मिरची घालायची. मिरची मिक्सरमधून फिरवून किंवा एक खलबत्त्यात कुटून बारीक ठेचा करून घालायची आहे. मिरची घातली की मग त्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे. पाणी गरम होता गार ओतलं तरीसुद्धा चालेल. पाणी ओतलं आणि छान हलवून घ्या, ढवळून घ्या एकदा. त्या पाण्याला आपल्याला कडकडीत उकळी येऊन द्यायची आहे. पाणी उकळलं की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पाण्यात चवीनुसार मीठ घातलं. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी भाजीसाठी पाणी घाला. त्यानंतर ही हरभऱ्याची वाळवून ठेवलेली वर्षभर टिकणारी घोळाणा किंवा हरभऱ्याची भाजी म्हणतात, तर त्यात आपण 1-2 चमचे बेसन पीठ घालून घेऊ. जर 1 वाटी भाजी असेल तर 1 वाटी भाज्यासाठी त्याच वाटीने 3 वाटी आपल्याला पाणी लागतं. एवढं प्रमाण अगदी योग्य होतं. तर 1 वाटी हिरवी भाजी घेतली होती मी, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी जवळपास घातलेलं आहे. भाजीत बेसन पीठ छान मिक्स करून घेतलं. हे पाण्यालासुद्धा उकळी आली आहे. तर पाण्यात आपण 2 चमचे ठोसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्तच घाला, खूप छान लागतो या भाजीमध्ये, हाटीव भाजीमध्ये. तर शेंगदाण्याचा कूट घातला आणि भाजीला ढवळून घेतलं. भाजी ढवळून घेतली. आता त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड केलेलं भाजी घालून घ्यायची आहे. थोडी थोडी घालून ती पाण्यात मिक्स करून घ्यायची. गिठळ्या बनतसुद्धा नाहीत आणि बनवून द्यायच्या पण नाही आहेत. जर भाजीमध्ये बेसन पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालं असेल तर गिठळ्या होतच नाहीत. थोडी थोडी करून भाजी ॲड करायची आणि भाजीला हलवून घ्यायचं आहे एकदा. अगदी सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागत नाही भाजीला आणि सहसा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी खायला अगदी चविष्ट लागते. झाकण ठेवून एक 4-5 मिनटं भाजी छान शिजवून द्यायची आहे. भाजीमध्ये बारीक बारीक काड्या असतात, तर त्या काड्या शिजवून द्यायच्या आहेत आपल्याला. जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनटामध्ये त्या काड्यासुद्धा शिजून तयार होतात. भाजी खूप चवदार आंबटसर अशी चव असते. तर हे भाजी तयार आहे. मस्त उकळी फुटली आहे आणि ही भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करू आणि लगेचच सर्व करू.